कोलकात्यातील डॉक्टरवर तरुणीवर झालेला निर्घृण बलात्कार आणि तिच्या हत्येनंतर जो संताप देशभरामध्ये उमटला होता तो शांत होण्यापूर्वीच बदलापूरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे। अल्पवयीन मुलीवर अवघ्या 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आले। त्यानंतर मुंबई बदलापूर या सगळ्या भागामध्ये संतापाची लाट उसळली आणि या सगळ्या प्रकरणात काल 10 तास आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रोखली आणि सगळाच एकंदर प्रकार महाराष्ट्राच्या समोर आला। या सगळ्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक व्हावी अशी मागणी केली जात होती। त्याला सरकारने मंजुरी दिली आहे। स्वतः निकम सर आपल्यासोबत आहेत। सर, काल जो काही घटनाक्रम घडला तत्पूर्वी 4 वर्षांच्या मुलीवर जे काही अत्याचार झाले या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता आणि मुळात ते प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं गेलं त्यावर आक्षेप नोंदवले जात आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सदरचं प्रकरण निश्चितपणे गंभीर आहे आणि ज्या पद्धतीने आरोपीने हा गुन्हा केला आहे असं मी चॅनलवरती बघितलं ती बातमीवरून दिसतंय की लोकांचा संतापाचा उद्रेक होणं अत्यंत हे नैसर्गिक होतं। आज मला काल उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दूरध्वनीवरून कळवलं या घटनेविषयी। मी त्यांना तोंडी तशी संमती दिली। शासनाचे अधिकृतपणे आदेश अद्याप निर्गमित व्हायचे आणि माझं काम जे आहे हे आरोपीच्या विरुद्ध पोलीस यंत्रणेत तपास केल्यानंतर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयात सुरू होईल। पण एकच मी आपल्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो की शांतता ठेवा। कारण असं आहे की कायदा व सुव्यवस्थेला कुठेही गालबोट लागता कामा नये आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सक्षम पोलीस अधिकाऱ्यांची टीम नेमली गेलेली आहे। ते लवकरच तपास करतील आणि त्यानंतर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर मला यावर अधिकृत भाष्य करता येईल। सातत्याने एका गोष्टीची चर्चा होते की पोलिसांनी ज्या प्रकारे दिरंगाई केली त्यामुळे खऱ्या अर्थानं लोकांचा जो क्षोभ होता, जनक्षोभ होता तो उसळला आणि कुठेतरी आरोपीला अटक होण्याला, त्याला शिक्षा होण्याला किंवा त्याला कारवाई व्हायला दिरंगाई झाली। पोलिसांच्या या दिरंगाईचा या तुमची जी काही आता सुनावणी होईल त्यामध्ये काही समावेश असेल? पोलिसांवर कारवाई हा वेगळा भाग असेल की याला देखील या केसमध्ये समाविष्ट केलं जाईल? लक्षात घ्या की माझं काम हे न्यायालयात जी बाजू आहे, जो पुरावा आहे तो मांडणं आहे। या संपूर्ण घटनेमध्ये कोणाचा निष्काळजीपणा कुठपर्यंत होता, याला जबाबदार कोण, त्याचं शासन वेगळी चौकशी करू शकते आणि जे कोणी दोषी असतील शासनाच्या याच्यात इन्क्वायरीमध्ये त्यांना शासन स्तरावरती कार्यवाही केली जाईल। परंतु तपासामध्ये जर काही उणिवा असतील तर त्या निश्चितपणे न्यायालयासमोर मांडणं हे माझं काम राहील। आणि असं असतं की सरकारी वकील याचं काम असतं निपक्षपातीपणे न्यायालयासमोर जो पुरावा आहे तो मांडणं आणि त्याप्रमाणे काय पोलिसांचा तपास राहील याच्यावरती सगळी आमची मदार राहील। यापूर्वी तुम्ही कोपर्डी प्रकरण देखील हाताळलं होतं, तिथे देखील अल्पवयीन मुलीवर अशाच प्रकारे अत्याचार करण्यात आले होते। त्यानंतर सुद्धा अशाच प्रकारची जनभावना होती। त्या प्रकरणावरून या प्रकरणामध्ये आपण काही साम्य आपल्याला दिसतंय का आणि कशा प्रकारे या सगळ्या प्रकरणात आता सुनावणी होऊ शकते आणि एकंदर ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण पुढे जाऊ शकेल? कोणताही गुन्हाची तुलना इतर गुन्ह्याबरोबर होऊ शकत नाही। कोपर्डीची घटना ही वेगळी होती, शक्ती मिल गँगरेपची केस मी चालवली ती वेगळी होती, रायगडला लहान मुलीवरती बलात्कार झाला होता 2.5 वर्षात, तिचा खूनही झाला होता, ती घटना वेगळी होती। त्याच्यामुळे प्रत्येक गुन्ह्यातील घटना आणि त्या अनुषंगाने पोलिसांना मिळालेला पुरावा हा कायद्याच्या कसोटीवर कुठपर्यंत टिकतो, कसा टिकतो आणि म्हणून पोलीस तपास यंत्रणेवरती मोठी जबाबदारी आहे। विशेषतः हे सदरचं प्रकरण गंभीर एवढ्याकरता आहे की लहान मुलींवरती स्वच्छतागृहात नेण्याच्या वेळेला तिथल्या नोकराने शाळेच्या या संदर्भात देखील आता शासनाला विचार करावा लागेल की या संदर्भात नियम काही कठोर करावे लागतील की जेणेकरून स्वच्छतागृहात कोणी मुलांना नेलं पाहिजे, लहान बालकांना, मुलांना, विशेषतः मुली असतील, मुलं असतील तर त्यांना फिमेल लेडीज स्त्रीने एखादं नेलं पाहिजे की नाही, त्यामुळे नव्हती तर का नव्हती, कशा प्रकारे होती आणि अशा प्रकारची जी प्राथमिक काळजी असते ती जर घेतली जात नसेल तर त्याकरता काही दंडनीय अधिनियम शासनाला बनवावं लागतील जेणेकरून भविष्य काळामध्ये अशा घटनांचा उद्रेक किंवा अशा घटनांची पुनरावृत्ती
आपल्याला थांबवता येईल. या केसमध्ये शाळेत जो काही प्रकार घडला त्यामध्ये CCTVची भूमिका किंवा CCTVचा जो एव्हिडन्स आहे तो कितपत महत्त्वाचा आहे? CCTVचं एव्हिडन्स हा पुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण असं आहे की मॅन मे लाय बट सर्कमस्टन्सेस डू नॉट असं म्हटलं जातं की मनुष्य खोटं बोलू शकतो, पण परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी देखील पोलिसांना तपासामध्ये निर्माण करावी. शिक्षण मंत्र्यांनी काल असाही दावा केला की जर CCTV तिथला काम करत नसेल किंवा त्या ठिकाणी CCTV नसेल तर यामध्ये आणखीन काही अडचणी येऊ शकतात. नाही बघा, शिक्षण मंत्र्यांनी काय दावा केला, काय भाष्य केलं हे मी ऐकलेलं नाही आणि दुसऱ्यांच्या स्टेटमेंटवरती मी कॉमेंट्स करत नाही. धन्यवाद.